स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना देखील हा महिना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची पूजा देखील केली जाते. परंतु मार्गशीर्ष महिन्यातील जो गुरुवार आहे तर या गुरुवारच्या दिवशी प्रत्येक सुवासीन स्त्री आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडणी उपवास करत असते आणि या उपवासामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर यावं यासाठी प्रत्येक सुवासीन स्त्री गुरुवारचं व्रत हे अगदी मनोभावे कळकळीने करत असते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे अतिशय अत्यंत पवित्र आणि तितके शुभ मानले जातात आणि या काळामध्ये जर आपण पूजा सेवा उपासना जर केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे ती धावत येत असते. बघा, हा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळीच काही प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी जर सकाळीच उंबरठ्यावरती आपण ही एक वस्तू जर ठेवली तर घरात अमाप पैसा येऊ लागेल, कर्ज फिटेल, सुख संपत्ती घरामध्ये नांदेल आणि 7 पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि दुःख दारिद्र्य गरिबी ही नावालाही उरणार नाही. इतकं महत्व या उपायाला आणि सेवेला दिलं जातं. म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा, कोणती वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे, त्याचबरोबर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे. उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर संपूर्ण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी शेवटच्या कोपऱ्यापासून झाडू मारत आणायचा आहे. तर तो मुख्य मेन दरवाजा आहे आपला, तर तिथपर्यंत आपल्याला झाडत आणायचं आणि तिथूनच आपल्याला कचरा भरून घराच्या बाहेर काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. तुमच्याकडे जर केंद्रामध्ये पंचगव्य भेटतं तर ते पंचगव्य असेल तर ते आवर्जून तुम्ही टाकू शकता किंवा मग थोडंसं गोमित्र टाकलं, गंगाजल टाकलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सांगितल्याप्रमाणे वस्तू टाकायच्या आहे आणि स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे जर कपडे असेल, साडी असेल तर तुम्ही परिधान करायचं आहे. देवघरातील देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पूजा करण्या अगोदर सुद्धा हा उपाय करू शकता. त्यानंतर पूजा केली तरी सुद्धा चालेल. बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद शांतता ऐश्वर यावं, आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये वरती एखादं कर्ज आहे तर ते आपलं कर्ज कितीही अडीअडचणी आल्या आणि ते कर्ज आपलं फिटत नाही तर आपल्या त्या कर्ज फिटण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, त्यांची प्रगती होण्यासाठी असा हा उपाय अतिशय महत्वाचा आहे. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते, काही दोष अडचणी संकट घराला लागलेली असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश केला की घरातील सर्व अडचणी दूर होतात. परंतु या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या
घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी वाईट शक्ती आहे, अलक्ष्मी आहे, गरिबी आहे, तर ती घराच्या बाहेर गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला असे काही उपाय करावे लागतात जेणेकरून त्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ती घराच्या बाहेर जाईल आणि अलक्ष्मी जी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करेल. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये एकदा प्रवेश केला की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर आपोआप निर्माण होत असतं. म्हणूनच आपल्याला आपल्या घराला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर मिळण्यासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी आणि आपलं घरामध्ये वातावरण जे आहे तर ते आनंदाने, गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर आपली कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला एखादं जे काय काम आहे आपण करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अपयश येत असेल, अशी कामं आपली पूर्ण होण्यासाठी आपल्याला घरातला जो पैसा आहे तो पैसा टिकून राहण्यासाठी, पैसा तसेच आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा येत नसेल, लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नसेल, तर ते लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी जे काही मार्ग आहेत तर ते मोकळे व्हावे आणि कर्ज आपल्यावरती असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे होतात. म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करून बघायचा आहे. आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं, त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, थोडंसं गोमित्र टाकायचं. तुमच्याकडे जर गुलाबजल असेल, गंगाजल असेल तरी ते टाकलं तरी चालेल. तुम्हाला हे पाणी घेऊन जायचं आणि उंबरठ्याच्या तिथे गेल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्यावरती थोडंसं शिंपडायचं आहे. स्वच्छ एक कपडा घ्यायचा आहे, सर्व ठिकाणी आपल्याला स्वच्छ पुसून उंबरठा काढायचा आहे, दरवाजा पुसून काढायचा आहे. तुम्हाला काय करायचं, एका वाटीमध्ये 1 चमचाभर हळद घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर टाकायची आहे. चंदन पावडर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर थोडासा अष्टगंध सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर थोडंसं गोमित्र टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे. त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि उंबरठ्याला लावायची आहे. म्हणजेच आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे गुरुवारच्या दिवशी, कारण की उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन जर केलं तर आपल्या घरामध्ये अवश्य माता लक्ष्मी प्रवेश करत असते. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला 2 स्वस्तिक काढायचे आहे. उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला उंबरठ्यावरती स्वस्तिक काढून घ्या. अगदी कुंकवाच्या सहाय्याने थोडीशी पेस्ट करायची आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्हाला तिथे स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढत असताना साईडला तुम्हाला 2-2 लाईन द्यायच्या आहे, मध्ये 4 डॉट द्यायचे आहे आणि त्या आधीच ओढून घ्यायच्या आहे, कारण की ज्यावेळी आपण असं स्वस्तिक पूर्ण काढतो तेव्हाच ते स्वस्तिक पूर्ण होतं. त्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. बघा, आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक फूल घ्यायचं, फूल सुद्धा तुम्हाला त्या स्वस्तिक वरती अर्पण करायचं आहे. स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. दिवा तयार करत असताना तुम्हाला त्यामध्ये लाल वात जी आहे तर ती घालायची आहे. आता लाल वात जर नसेल तुमच्याकडे, म्हणजे कलाव्याची वात नसेल, तर तुम्हाला कापूस घ्यायचा आहे आणि कापसाला थोडंसं हळदी कुंकू लावून ती लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल घातलं तरी पण चालेल. दिव्यामध्ये तुम्हाला 1 वेलची आणि 1 लवंग जी आहे फूल असलेली तर ती टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा तुम्हाला उंबरठ्यावरती दरवाजामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू फूल अर्पण करा, अक्षदा अर्पण करा आणि धूप अगरबत्तीने ओवाळून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुम्हाला उंबरठ्यावरती 8 तिंब द्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. अष्टलक्ष्मीचं प्रतीक जर आपण उंबरठ्यावरती काढलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घराकडे धावत येते. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अष्टलक्ष्मी
लक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे। थोडेसे थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि प्रत्येक बोट एक एक बोट आपल्याला त्यामध्ये बुडून त्या बोटाच्या सहाय्याने एक एक टिळा आपल्याला टीका उंबरठ्यावरती लावायचा आहे। आधी लक्ष्मी असं म्हणत नामस्मरण करत तो टिंबा द्यायचा, दुसरा लावायचा त्यावेळेस आपल्याला वैभव लक्ष्मी, तिसरा लावायचा धनलक्ष्मी, चौथा लावायचा धान्य लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, गजलक्ष्मी, अशा 8 माता लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि 8 टिंबे जे आहेत तर ते द्यायचं आहे। त्याचं तुम्हाला अगदी मनोभावे पूजन करायचं आहे, ओवाळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं जे प्रतीक दिलेलं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि नंतर अजून आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे दीपला आपल्याला लावायचा आहे। आता लक्ष्मी दीप कसा लावायचा तर बघा, आपल्याला काय करायचं, थोडीशी हळद घ्यायची, पाणी मिक्स करायचं आणि थोडंसं गोल आपल्याला सारून घ्यायचं, म्हणजे जसं आपण सारवतो त्या पद्धतीने उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला थोडंसं सारून घ्यायचं आहे खालची जागा आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि तांदूळाच्या पिठाने तुम्हाला काय करायचं तर अष्टलक्ष्मीचं जे अष्टकमल आहे, अष्टदल आहे तर ते अष्टलक्ष्मीचं अष्टदल अष्टकमल जे आहे तर ते काढायचं। जसं आपण अखंड दिवा लावतो त्या खाली अष्टलक्ष्मीच्या तांदूळाने जशी रास करतो त्या पद्धतीने अष्टकमल जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला कलर भरायचे आहे, पिंक, लाल कलर, गुलाबी कलर तुम्ही भरू शकता। त्यानंतर तुम्हाला एक तांब्याने भरलेला कलश घ्यायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जर स्टीलचा असेल, पितळेचा असेल तो घेतला तरी पण चालेल। स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे, त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। लावायचा धागा जो असतो, जसं की रोवली मोवली तुम्ही जे काय म्हणत असाल तर तो धागा तुम्हाला त्या लोट्याला बांधायचा आहे आणि त्यामध्ये आंब्याची जी पानं आहेत 5 तर ती त्याला तुम्हाला ठेवायची आहे। हळदी कुंकू लावायचं आहे, त्यामध्ये कलशामध्ये एक सुपारी टाकायची आहे, एक नाणं टाकायचं आहे, हळदी कुंकू फूल अक्षदा टाकायची आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची, त्या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षदा ठेवायच्या म्हणजेच तांदूळ ठेवायचे, त्या तांदूळाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यावरती एक लक्ष्मी दीप लावायचा आहे, जो दिवा आपण घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवला होता तो दिवा तुम्ही त्यावरती लावू शकता किंवा मग वेगळा दिवा तुम्ही तुपाचा घेऊन त्यावरती ठेवू शकता, लावू शकता। त्यामध्ये शुद्ध गाईचं तुपच घालायचं आहे। दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आणि दिवा प्रज्वलित करायचा। दिव्यामध्ये तुम्हाला एक विलायची, एक लवंग आणि थोडीशी दालचिनीची पावडर किंवा दालचिनीची जी स्टिक असते तर ती आवर्जून टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला येण्यासाठी आवाहन करायचं आहे। त्याचबरोबर त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि फुलांनी तुम्ही त्या प्लेटला सजू देखील शकता। जसं करता येईल तसं तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने हा लक्ष्मी दीप सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी लावू शकता। हा लक्ष्मी दीप जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी निश्चितच प्रवेश करणार आहे आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील। ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अशा प्रकारे स्वागत केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम अखंड स्वरूपात स्थिर राहते, कारण की माता लक्ष्मी ही चंचल आहे। ती कोणत्याही घरामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी स्थायी स्वरूपात एक ठिकाणी राहत नाही, तिला एका ठिकाणी राहणं आवडत नाही। म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करावा म्हणून आपण जी काय सेवा करत असतो, उपाय करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत असते। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी करा, ज्यांना एवढी सेवा उपाय करणं कारण की सकाळी वेळ नसतो, ज्यांना शक्य नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। फक्त पानं जी आहेत आंब्याची किंवा नागवेलीची, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी नागवेलीची पानं लावा। ज्यांना शक्य नसेल, जो आपण कलश मांडणार आहोत ना तर त्यावरती ज्यांना शक्य नसेल त्यांनी आंब्याची पानं लावली तरीही चालेल, काही हरकत नाही। फक्त पानं जी आहेत तर ती तुम्हाला लवकर आणून ठेवायची आहे घरामध्ये। संध्याकाळच्या वेळी कोणत्याही झाडाची पानं तोडू नका।
झाडांना दुःखी करू नका. उपाय तुम्ही संध्याकाळपर्यंत अगदी 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे. कारण की माता लक्ष्मीचं पूजन जे आहे तर ते आपण सायंकाळच्या वेळीच करत असतो आणि माता लक्ष्मी ही संध्याकाळच्या वेळीच आपल्या घरामध्ये आगमन करत असते. त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. फक्त उपाय करत असताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कायापालट होणार आहे. आणि सेवा करत चला. ज्यांना सेवा करणं शक्य नसेल त्यांनी कमीत कमी नामस्मरण करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहे, दुःख आहे, तर ती काही दिवसांनी का होईना तरणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.